हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विपुल दुरे. तर आजचा ब्लॉग आहे 30 डेज चॅलेंजचा डे 3 तिसरा ब्लॉग आहे आपला. आम्ही काही पण करून तुम्हाला 30-36 ब्लॉग आपल्या चॅनलवर पडणार, म्हणजे पडणार कसे पण करून. यावेळी पूर्ण स्वतःलाच प्रॉमिस केलेलं आहे की कसं पण करून पाडणार तर पाडणार, काही पण करून चांगलं कॉन्टेंट पण देणार. थोडं जर खराब कुठेतरी कॉन्टेंट होत असेल तर तुम्ही प्लीज ॲडजस्ट करा, कारण मी माझ्या याने खूप प्रयत्न करतो आहे ब्लॉग टाकायचे डेली. तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण की खूप म्हणजे 7-8 महिन्याला मी ड्रीम वॉशच नाही केलं, एवढी खराब झाली. शिव्या घालतात मला घरचे, पप्पाच मेन घालतात कारण त्यांचीच गाडी मीच आता वापरतो. तर पूर्ण खराब झाली आणि तिला ते पावसाळ्यात ते आपल्या हँडलला ते कवर टाकलेलं ते पण काढून टाकतात. आता पाऊस कमीच झाला आहे, खूप ऊनच लागता आली. तर त्यासाठी आता ते काढून टाकतो, जरा गाडी वॉश करतो, नंतर ते काढून टाकतो, तुम्हाला दाखवतो आता परफेक्ट काय कसं काय नाही काय. कारण आता मला कामावर पण जायचं, सेकंड शिफ्ट आहेत, म्हणून मी आत्ता ब्लॉग बनवतो. लेट उठलं, फ्रेश पण झालो, गाडी वॉश करून फ्रेश बिश होऊन मग जेवून बिवून कामावर जाईन. कामावर जाताना पण बोलीन आता मोठं ब्लॉगिंग पण ॲड करणार, मिक्स करणार सगळं. मग मोठं ब्लॉगिंग ॲड असणारच बऱ्यापैकी ब्लॉगमध्ये, एखादं नसला तर नसेल पण मोठं ब्लॉगिंग असणारच. ड्रीम योगा जेवढ्या पण आपल्याकडे बघा 3 गाड्या आहेत, 3 गाड्या मला भेटतात. एक NS200 आहे, RS200 आहे आणि एक ड्रीम योगा आहे आपल्याकडे. रिक्षा पण आहे, रिक्षावर पण करू शकतो इन फ्युचर, ते पण करू कधी ना कधी भेटल्यावर. पप्पा देत नाही रिक्षा, पप्पा स्वतःच्या गाड्या देत नाही. जसं मी माझ्या बाईक माझ्या मित्रांना देत नाही, पप्पा त्यांची गाडी कोणाला देत नाहीत, ते मला पण देत नाहीत, असा विषय. आणि बघायला गेला अजून एक गाडी आहे एक्सपल्स माझ्या भावाकडे, आत्याच्या पोराकडे. त्याच्यावर पण मला एकदा बघायचं. मी एवढी चालवली नाही, एवढी लॉंग, नॉर्मल एक 50 मीटर चालवली असेल, ट्रायल मारला असेल. मग चालवायची एक दिवस त्याच्याकडनं घेऊन, जरा एक दिवस त्याच्यावर पूर्ण ब्लॉग बनवणार आहे. बघू कधी कशी कम्फर्टेबल वाटते का नाही. जर कम्फर्टेबल मला वाटली एक टूर करण्याच्या लेवलची गाडी आहे ती, कारण मी 390 ॲडव्हेंचर चालवली, तिचा पॉवर जरा मला परफेक्ट वाटतं. पॉवरच्या हिशोबाने सस्पेन्शन सगळं एकदम बेटर आहे. आता ती एक्सपल्स बघायची ट्रायल करून, कारण RSच्या कॉम्पिटिशन नाही करू शकत पॉवरच्या बाबतीत. तरी कम्फर्ट बेस्ट आहे त्या गाडीचं. थोडंफार मी छोट्या मोठ्या खड्ड्यात घेऊन गेलो आहे, एवढं नाही पण आहे बेस्ट. परत एक दिवसभर मला चालून बघायची आहे, म्हणजे 1-1.5 तासभर कसं वाटतं आहे, कम्फर्टेबल आहे का नाही. एक लोणावळा राईड तरी बसली पाहिजे तिच्यावर. असं तरी एक नॉर्मल लोणावळा जास्त होतं, एवढी गाडी नाही भेटणार. तरी एक समथिंग तासभर तरी गाडी अशी एक 50-60 किलोमीटर अशी दिवसभर चालवली, मला समजून जाईल ती गाडी पूर्ण. मग जरा मला पटली तर गाडी, कारण मी चेंज करायच्या प्लॅनिंगमध्ये आहे, माझं माइंड चाललं आहे ते. बघू आता, कारण कम्फर्ट पाहिजे मला मेन. आता खूप पॉवर झाला तर कम्फर्टचं कारण त्रास खूप होतो, कम्फर्ट खूप मॅटर करतो मला. तर कारण RS आता मी गावी घेऊन गेलो होतो, खड्ड्यांमुळे पॉवर लॅक गाडी अजिबात केलं नाही. पॉवर लॅक थोडा पण नाही केला गाडीने. पण सस्पेन्शन एवढं हार्ड आहे तिचं की माझ्या कमरेचा गोळा झाला पूर्ण पाक तिथं. तर मला सस्पेन्शन आपलं कम्फर्ट पाहिजे मेन गाडीचं. तर बघू आता, जर बेटर वाटली तर बघू, एक्सपल्स घेऊ लवकरच. तर दाखवतो आता तुम्हाला मी मेन आपल्या ब्लॉगवर येऊ, दाखवतो काय बोलतो मी पण येणार का. मेन ब्लॉगवर येऊ, आपण गाडी वॉश करायला जाऊया. सो गाईज, आत्ता आपण आलो डायरेक्ट बाईकवर. तर पूर्ण सगळं काढलंय आता खालचं. हे बघा सगळं ते प्लॅस्टिकचं, ते ब्ल्यू कलरचं
पुट्टा तो सगळं आपलं पुढचं हे सगळं काढून टाकलंय. पूर्ण अनकम्फर्टेबल वाटते गाडी मला आता. लाईट वेट वाटतं, एकदम इझी, एकदम एकदम काहीच नाही वाटत हलवायला. सो आता रोज असं चालू विचार चालले की रोज असं एक व्हिडिओ काढत जाऊ, कारण रोज मी काढला असतं पण कसं आत्ता सेकंड शिफ्ट चालू झाली म्हणजे आजपासून, म्हणजे एवढ्या दिवसांनी पहिली होती पण नॉर्मल. आता 4-5 महिने तरी मी जनरल शिफ्टला जातो. सकाळी इकडे लेट होत होतं मला कामावर जायला, म्हणून मी एवढं नव्हतं करत. तर आता भेटला टाइम तर कसं आरामात आपण बनवू शकतो इझिली, म्हणून शूट करतोय. अँगल एकदम परफेक्ट येतो आता. मी कालच्या व्हिडिओमध्ये व्हॉइस चेक केला, व्हॉइस एकदम परफेक्ट होता, एकदम परफेक्ट झालं सेटअप आता. म्हणजे आता लोकल मधले आपण व्हिडिओ एकदम मोठं ब्लॉगिंग करू शकतो. ही गाडी चालवणं मला एकदम म्हणजे बोलतात ना, असं वाटतं खेळणं चालवतोय, खेळतोय असं वाटतं. काय एकदम काहीच वाटत नाही, एकदम इझी. मी विली विली मारायला पण याच्यावर मजा येते. मला विलीवाल्या व्हिडिओ जर टाकले याच्यावर युट्यूबवर, विली मारताना हिच्यावर, ते शिव्या खायची काम आहेत माझ्याला. सो एन्जॉय करा, व्ह्यू व्ह्यू बघा दुपारचा, एकदम पूर्ण हिरवं हिरवं झालंय बघा. गुलाबी गुलाबी फुलं कसली आहेत काय माहिती, मला पण नाही माहिती, पण मस्त वाटतंय. हे बघा इथे एक नंबर. असं वाटतं कुठे बाहेर आलो. तर मॉर्निंग मध्ये हे सगळं एवढं भेटत नाही, दाखवता येत नाही, सॉरी मेन. आणि आत्ता आत्ता सो जरा दिसायला जरा चांगलं दिसतंय. तर बघा ड्रीम बघा आपली पळते, नाही ना बोलून तरी पळते ही पण गाडी. फक्त पिस्टनचं काम आहे हिचं म्हणून, नाहीतरी मी हिला नाही ना बोललं 100च्या आसपास चिपकवली आहे पहिली. खूप वेळा बाबा चिपकवली, म्हणजे 7-8 वेळा तरी चिपकवली ना समथिंग. त्यानंतर ही गाडी लॉकडाऊन मध्ये अशी बंद होती, भावाकडे होती, तर कसं तशी एकाच जागेवर उभी होती. त्यामुळे कसं इंजिन ऑइल मध्ये हिच्या ते बोलतात ना पूर्ण गट्टे गट्टे जमा झाले होते ऑइलचे. त्यामुळे पिस्टनचं काम निघालं तेव्हापासून गाडी ऑइल बिल टाकतो मी गाडीत, ऑइल बिल चेंज करतो. पण कसं गाडी परत ऑइल खाते, फटाफट फटाफट ऑइल खाते. त्यामुळे मी सध्या तरी अजून ऑइल चेंज नाही केला, करायचंय बघू आता. म्हणून मी थांबलोय, कारण आता पिस्टनच नवीन टाकून देईन. मला 1-2 जण बोलली रिपेअर करून घे, अर्धी जण बोलली चेंज करून घे, काय समजत नाही. चेंज करायला पण मेकॅनिक पाहिजे चांगला व्यवस्थित बाबा. अशा रस्त्यावर जरा लक्ष द्यायला लागतं रेतीवाल्या. सो एवढं स्पेशल काय नाही दाखवायचं तुम्हाला, लवकर स्पेशल पण दाखवणार आहे वेगवेगळं काय ना काय. एक राईड पण चालली आहे, बघू. फ्रेंडला काय विचारलंय येतो का, कोणतरी सोबत असेल तर जरा कम्फर्टेबल वाटतं. जरा एकटा एकटा कंटा येतो, कोणतरी बोलायला काय नाही. गाडी जाऊ दे मागची क्रेटा. बघू आता कधी बोलतोय मित्र. राईडचं प्लॅन करू लवकरच. RS वरच करणार, थोडं तिचं काम करतो. चेन पॉकेट तरी मेन मॅटर आहे. चेन पॉकेट टाकल्यानंतर मी राईड करू शकतो, बाकी एकदम मेंटेन आहेत बाकीच्या गोष्टी. मेन आता चेन पॉकेटची हालत जास्त खराब झाली आहे. सो काय रिझर्वला लागली गाडी. तर एवढंच दाखवायचं होतं, पण आता बघा या गाडीवर पण आपण ब्लॉग येणार, त्या गाडीवर पण ब्लॉग येणार, गाड्या चेंज होत राहतील. कधी R15 पण येऊ शकते, आहे माझ्या मित्राकडे, तिच्यावर पण बघू एकदा ट्राय करून कसा आहे तो व्ह्यू. आयफोन मध्ये कारण लास्ट टाइम केला होता समथिंग काय गोप्रोवर केला असेल मी तिच्यावर व्हिडिओ. आता आयफोनवर पण चेक करू एकदा कसा व्ह्यू येतो. सो आणि त्याची गाडी बघितली कायम चकाचक असते, माझ्या तरी धुतलेल्या नसतात. तर भेटू असंच अजून एक ब्लॉग मध्ये. तर आता बंद करतो आता, कारण ऑफिसला जाईन. तर फोन आता बंद कसं पण ठेवायला लागणार आहे मला. तर असंच भेटूया अजून एक ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल
तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय कमी वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला काय कमी आहे, पण कमी भरून काढू पूर्ण त्याची. तर आता मोबाईल काढण्यासाठी थांबलोय. तर असंच भेटू अजून एक ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.